हर नर्मदे. सगळ्यात पहिले माझ्या सगळ्यांना साष्टांग दंडवत, कारण तुम्ही वेळात वेळ काढून संडेचा एवढा वेळ काढून तुम्ही सगळे आला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ह्याच्यावर एक कळतं की किती तुम्ही सगळे नर्मदा भक्त नाही आहात, नर्मदा प्रेमी आहात. मी ह्याच्याकरता प्रेमी म्हणेल कारण आपण प्रेमात इतके वेडे असतो, म्हणजे मी का म्हणू शकते प्रेमात इतके वेळा असतो, कारण एक वेळ अशी होती की नर्मदा माझ्याकरता फक्त पाणी होतं. थोडा आवाज आता येतोय. एक वेळ अशी होती की नर्मदा, ज्याला आता मी नर्मदा म्हणत असते, मैयाच म्हणते, आपण सगळेच मैया म्हणतो, ती एक वेळेस माझ्याकरता पाणी होती. म्हणजे मी बेसिकली इंदोरची तर राहत होते इंदोरला, आणि इंदोर ओंकारेश्वर इतकं जवळ होतं की उठसूट आमची आई आम्हाला घेऊन जायची. तर आमची आई आम्हाला सांगायची आपण नमस्कार कर. ते एक वय असतो ना आपलं, शाळा कॉलेज, आणि त्यावेळेस आपण आपल्या मस्तीत असतो, तंद्रीत असतो, तेव्हा काही तो प्रेम निर्माण झाला नाही मैयाप्रती. किंवा मी असं म्हणेन की प्रेम निर्माण होण्याकरता तिने चूज केलं नव्हतं आपल्याला. आपण आपल्या हातात खरंच काहीच नव्हतं, आपण फक्त पपेट आहोत. तर त्यावेळेस मैया नुसतं पाणी होती. मग हळूहळू ती कशी जल झाली, जल कसं ती हळूहळू वाहत वाहत नर्मदा देवी झाली, आणि ती माझ्याकरता कधी मैया झाली हा माझा प्रवास पूर्ण मला खरंच माझा समजला नाही. तर आज माझा नर्मदा पाणी पासून तर नर्मदा मैयापर्यंतचा माझा प्रवास मी तुमच्याबरोबर थोडं शेअर करते. माझं बेसिकली मी इंदोरची असल्या कारणाने मैयाला ओळखत होते, पण तिच्या प्रेमात कधीच नव्हते. किंवा मी असं म्हणेन की मी नव्हते म्हणण्यापेक्षा माझे प्रारब्ध, माझे कर्म, गुरुचा आशीर्वाद, पुण्याई, ते सगळे एकत्र झाल्याशिवाय आपण काहीच गोष्ट करत नाही. ते सगळं जमा होत होतं. लग्न झालं, 30-32 वर्ष झाले, मुंबईमध्ये स्थायिक झाले. कधी असा विचारच नाही आला, कारण शाळेत टीचर असल्या कारणाने कंटिन्यू सकाळी 6 वाजता 6:30 वाजता घर सोडायचं, धावपळ करायची, ते जीवन. काही काळ मैयानी छान म्हणजे शिक्षक करून घेतलं मला. मग एक वेळ अशी आली की जिथे तुम्हाला असं फील व्हायला लागतो, म्हणजे नॉट असं म्हणजे पण आपल्याला असं फील व्हायला लागतं की एक स्टॅग्नंट येतो लाईफमध्ये, की नाही आपल्याला स्वतःला आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजे. मी कोण आहे, हू एम आय, असा हा क्वेश्चन जेव्हा निर्माण होतो तेव्हा मला वाटतं की तेव्हा जेव्हा तुम्ही 4 पावलं चालता तेव्हा ती 100 पावलं तुमच्याकडे येते. म्हणजे मी मैया जरी कुठल्याही देवाचं म्हणते, आपण आपल्याकडनं 2 पावलं चालावं, मग ते 100 पावलं आपल्याकडनं चालवून घेतात. तर माझ्या एक दिवशी असंच म्हणजे मनात होतं असं की नर्मदा परिक्रमा असते वगैरे, आणि मला कधीच ध्यानीवर नव्हतं की मैया माझ्याकडनं चालत करवून घेणार, आणि मी चालत चालत एवढं तिच्या प्रेमात बुडणार की आता 24/7 शब्दच नाहीये माझ्याकडे नर्मदे शिवा. म्हणजे इतकी मी नर्मदे हवाय झाले की माझ्याकडे छोटा डॉगी आहे, परिक्रमा करून आल्यानंतर तो व्हाईट आणि ब्राऊन कलरचा आहे, तर त्याचा पूर्ण पांढरा येतो, आणि इथे असं असं मध्ये मध्ये असं पॅच. मी म्हणते माझ्या मुलांना तरी सांगते बघ इथे मैया दिसते. म्हणजे तुम्ही एवढी मी तिच्या प्रेमात बुडाले आता. आणि आता असं मला वाटतं की ते अविरल हात राहावं. तर एकदा असं दुपारी झालं, माझा नवरा रिटायर झाला आणि मी बसले होते दुपारी, आपण जेवण करून वगैरे बसलो होतो. सहजच माहित नाही का मी असं त्याला बोलले की काय रे, मी परिक्रमेला जाऊ का? हा एक्सपेक्टेड आन्सर नव्हता, पण तुम्हाला हो जा ना, कारण तो शुअर होता की ही पाणी का बुलबुल आहे, 2 डुबले का ठंडा हो जाएगा. अच्छा मी सांगते, थोडंसं माझं इंदोर असल्या कारणाने थोडं हिंदी पण आला, तर भाव समजून घ्या फक्त, है ना. तर मी त्याला म्हटलं की जाऊ का? तुम्हाला हो जा. म्हटलं ठीक. अच्छा, त्या डायरेक्शनमध्ये काम सुरू केलं मी की चला आता करायचं. पण मी एक ठरवलं होतं, परिक्रमेला निघायचं, पण काहीही बघायचं नाही, म्हणजे कोणाचे अनुभव ऐकायचे नाही किंवा कोणाकडे जायचं नाही, काही विचारायचं नाही. कारण माझा हा इंटेन्शन होता की माझी मैया मला माझ्या चष्म्याने, माझ्या डोळ्यांनी बघायची होती. मी जर का त्याचे अनुभव ऐकले तर माझं पण तोच व्ह्यू होऊन जाईल बघायचा, की अरे आता ह्याला इथे असं नियमावरला झालं तर आता मला पण होईल मैयाचं दर्शन. त्यामुळे मी एक ह्याच्यात होते की आपल्याला आपली जर्नी स्वतःच करायची. त्यांनी हो म्हटलं, काम आम्ही सुरू केलं. मग मुलाला म्हणजे पहिली एक गोष्ट मला कळली, मोठक्याला भक्तराज महाराज आहे, त्यांचे जे छोटे पुत्र आहे रविदादा, त्यांच्याशी मी फक्त बोलले की जर बायकांची अडचण आली तर तेव्हा काय करायचं असतं. तर त्यांनी सांगितलं तू निघते ना, सगळं तिच्यावर सोडून दे. मला असं कसं, अरे
बंदे ते एवढं सगळं जीव असतो. आज आपण 3-4 महिन्याकरता आपलं इथे जेवढ्या बायका बसले सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यामध्ये जीव असतं. पडद्यामध्ये पण जीव आहे, कपाटात पण जीव आहे, वस्तू आपण ठेवत्या करतो. 4 महिन्याकरता घर सोडून जायचं आणि म्हणजे अनिश्चितपणे नाही 4 महिने तर मी असं म्हणते. तो म्हणाला तू निघ आणि ती काळजी घेईल. तेव्हा मला एक डाऊट आला की अरे एखादा माणूस एवढा कॉन्फिडेंटली म्हणतोय की तू निघ म्हणजे काहीतरी तिच्यात असेल. पण मी तरी सांगते निघताना पण मी मैयाच्या प्रेमात मध्ये फक्त माझी मैयाशी ओळख होती. आणि मी का सांगते ह्याच्याकरता स्पष्टपणे की मी खरंच तिने कसं छान करून घेतलं होतं आणि हे मी फक्त प्लॅन केलं फिजिकली विचारणं वगैरे. मला एक गोष्ट कळली की आपल्याला परमिशन घ्यायला लागते घरच्यांची, बाकी काही नाही घेतलं परमिशन घ्यायला लागते. तर मला माझ्या जीवनात 3च माणसं आहेत जिने मला जन्म दिला. माझी आई, ज्याला मी जन्म दिला तो माझा मुलगा, आणि ज्याच्यासाठी मी जन्म घेतला म्हणजे तो नवरा. तर नवराने तर हो म्हणूनच दिला कारण तू मैया बघते, त्यांनी हो म्हणून दिला. ठीक आहे, फक्त एकच बोलला आचार्य उदयनजीची पण नाही झाली तर तुझी काय होणार. तर दॅट वॉज की अरे कोण आहे आचार्यजी म्हणून मी गुगल केलं. म्हणजे ती मी बघा म्हणजे किती मी ब्लाइंड होते त्यावेळेस. ठीक आहे, आणि मग मी सेकंड नंबर आला माझ्या आईला. सकाळी रोज 8:30 वाजता माझी आई 78 वर्षाची, मग तिला फोन केला मामा जाऊ का. ती म्हणाले हो जा. अरे ते पण मला आश्चर्य वाटलं की अरे हिने कसं काय हो म्हटलं. कारण मी खरं सांगू आपण नाही ठरवत, तिने ठरवून ठेवलं होतं ना. मग सगळ्या गोष्टी छान चॅनलाइज तीच करून घेते. नंतर वेळ आली माझ्या मुलाची, तेव्हा तो अमेरिकेला होता. मी त्याला विचारलं संकेत मी नर्मदा परिक्रमेला जाऊ का. तो म्हणाला हो हो जा ना आई चालेल. तर तुला तिकीट काढून देऊ का. मुला नाहीच वाटतं, मोठा आहे मुलगा माझा. तिकीट काढून देऊ का. म्हटलं नाही नाही तिकीट नंतर बाबांनी काढलं. ठीक आहे, कधी जाणार आहे. मी म्हटलं 26 तारखेला असं आहे उचलायचे वगैरे. ते काही काय उचलायचं वगैरे तेही माहिती. ठीक आहे, किती दिवस लागते आहे. 3 दिवस म्हणजे काहीच मग नाही काढणार. मला नाही रे थोडा टाइम लागेल. तर काय 8 दिवस लागतील. नाही रे थोडा वेळ लागू शकतो. तर काय 10 दिवस लागेल मला विचारतो. मी म्हटलं नाही सांगू शकत नाही. आणि पोरं इतके हुशार असतात, मल्टीटास्क असतात. त्यांनी माझ्याशी फोनवर बोलता पटपट 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 गुगल केलं आणि काउंटर आणि मग म्हणतो आई म्हटलं काय झालं बेडी आहे का तू. म्हटलं का. तो म्हणे अरे गुगल म्हणतो इट इज व्हेरी डिफिकल्ट. अरे म्हणजे गुगल सांगतो डिफिकल्ट म्हणजे काय डिफिकल्ट झाली का. असं काही नसतं. म्हणा अरे नाही त्याला खूप टफ रस्ते असतात, असं आहे तसं आहे. नको मला अरे पण आता तू हो म्हटले. माझं काम झालं होतं. माई आणि तिघांकडनं मला परमिशन घेऊन गेली होती. माझं काम झालं. असं करून मी परिक्रमेला सुरुवात केली. म्हणजे निघायला 26 नोव्हेंबर 2023ला निघायचं होतं मला, असं माझं प्लॅन होतं. पण मैयाचे प्लॅन काय असतं ना ते खरंच सांगते मलाच कळत नाही. म्हणजे आपल्याला खरंच कळत नाही की ती कसं प्लॅन करते. तर मी काढलं होतं तिकीट 24 तारखेचं आणि 25ला पोहोचून 26ला सुरू करणार होते. पण मैयाला त्याच्याही आधी मला बोलवून घ्यायचं होतं. अचानक मुलगा म्हणाला की आई एक काम कर ट्रेन बिनी जाऊ नको, 21 तारखेला तुझं फ्लाईट अवेलेबल काढून देतो. मला तर असं वाटतं की मैया किती मी तिच्याकरता उत्साही होण्यापेक्षा तीच मला भेटायला किती, हे तेव्हा नाही कळत. आता सगळ्या गोष्टी लिंक लागतात तर कळतात. इथपर्यंत प्रवास सुरू झाला माझं, सगळं झालं. त्यानंतर हे मी म्हणते की मी निघाले वगैरे मैयाने माझ्याकडनं करून घेतली. पण एक तुम्हाला छोटा इन्सिडेंट सांगते. तिने तिच्या डायरीमध्ये माझं असं स्ट्रॉंग बिलीफ आहे की मैया दरवर्षी तिच्याकडे एक डायरी असते. ती डायरीमध्ये तुमचं नाव लिहिते. ज्या दिवशी तुमचं नाव तिने त्या वर्षी लिहिलं त्या बाय हुक बाय क्रूक यू हॅव टू गो. तुमची इच्छा असो नसो ती बोलूनच घेतली, तुमची श्रद्धा असो नसो. त्या वर्षी माझं नाव तिने नोंदवून घेतलं होतं. मी निघाले. ह्या सगळ्यामध्ये काय झालं जेव्हा मला तिघांची परमिशन मिळाली आणि महाराजांची म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपणी म्हणजे माझ्या जीन्समध्ये DNA मध्येच गणगणगणात होते आहे. कारण आम्ही डोळे उघडले 6 महिन्याचे असताना आमच्या आई आम्हाला शेगावला गजानन महाराजांकडे घेऊन गेली होती. तेव्हापासून आम्ही दुसरं काही बघितलं नाही. बाहेर शाळेत गेल्यानंतर मुलं म्हणायचे अरे कुठून आला तुम्ही, कुठे गेलात पिंडीला, कोण काश्मीरला जाते. आम्ही सांगायचं अरे काही नाही आमची आई एक आम्हाला नगे मुगे बाबांकडे घेऊन जाते. आम्ही छोटे छोटे 3री 4थी 1ली 2रीची पोरं आणि आम्हाला कधी शेगावशिवाय दुसरं काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे महाराजांची इतकी छान माझ्यावर सुरुवाती डे 1 पासून अशी कृपा झाली की जेव्हा मी परिक्रमेला निघाले तर तिथे ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर तिकडे ना तिकडचे MP ची माणसं खूप छान आहे. खूप म्हणजे छान म्हणजे ते तुम्ही परिक्रमा करताय तर त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपल्याबरोबर नाही आहे म्हणून ते आपल्याला विचारतात. पण आपल्याला हा विश्वास यायला परिक्रमा चालायला लागते तेव्हा आपल्याला समजतं की अरे मैया माझ्यासोबत आहे.
आपल्याला एवढे कष्ट घ्यायला लागले, कारण आपण इथे इतके पॉल्युटेड होऊन गेलोय आपल्या विचारांनी म्हणा की काय. ते मी आपल्या ओंकारेश्वरच्या गजानन महाराजांच्या मंदिरात 3 दिवस राहायची सोय असते, तिथे राहिले. जेव्हा मी तिथे बसले तर तिकडे एक दुर्गेश नावाचा मुलगा आहे, तो असं परिक्रमाची सेवा करतो. आला आणि सर मला मैया आप कल निकल रहे हो? मी कहा हाँ कल निकल रहे. तो कढाई कहाँ पे कराओगे? आई कढाई हे काय असतं? म्हणजे मी किती ब्लँक होते बघा. मी म्हणलं कढाई काय असतं? आता कढाई म्हटलं तर आपल्या डोक्यात काय येणार? कढाई है ना. मी म्हटलं कढाई काय असतं? बस एवढं माझं म्हणणं होतं. तर माझ्या बाजूला उभे होते म्हणजे गजानन महाराज संस्थाचे जे म्हणजे बघतात ते दिवाणजी म्हणून आहे, जे फुल इन्चार्ज संचालक आहे. त्यांनी मला विचारलं की किती वाजता निघणार आहात? म्हटलं मी एवढ्या वाजता निघणार. ठीक आहे म्हणे, एक काम करा तुम्ही सकाळी निघा, मला फक्त एक सांगा किती वाजता निघणार आहे. सांगले एवढं 7:30-7 वाजता निघणार आहे मी, कारण पूजा करायला अनिलदास महाराजांनी आम्हाला लवकर बोललो. माझं एवढं म्हणणं नाही झालं की मी सकाळी पहाटे जेव्हा सकाळी उठले 5:30 वाजता आमचं दार वाजवलं आणि दार वाजवून गजानन महाराजांच्या आश्रमातून त्यांनी एवढा 2 किलोचा शिरा करून कढाई करून आणून ठेवला होता. आणि तो एवढा छान गरम गरम होता की मी जेव्हा हातात नजर तो म्हणजे एवढं खूप ओघळत होतं. महाराजांनी सुरुवातीपासून तिथूनच आशीर्वाद दिला होता की बेटा तू मी आहे तुझ्यासोबत. पण मला कळायला पूर्ण मला 103 दिवस लागले परिक्रमा करताना. मैयाने 103 दिवस साथ ठेवली मला. तर जेव्हा तो सुरू झाला प्रवास परिक्रमा उचलल्याचा, तर पहिला दिवस होता, मी खरं सांगते पहिला माझा खूप एक्साइटेड होता पहिला दिवस, कारण एक वेगळी जर्नी होती. आणि त्याच्यापेक्षा जास्त माझी आई, माझा बहिणी, भाऊ सगळे आले होते. तर आम्ही फोटो काढ हे कर काय काहीतरी असं एक्साइटमेंटच होता. मोरटक्क्याला जाऊन आम्ही पहिल्या दिवशी 15 किलोमीटर थांबलो, एक दिवस तिथे स्टे केला आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. या पूर्ण 103 दिवसाची जी पूर्ण जर्नी आहे माझी, त्या पूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं मैया इटसेल्फ इज अ युनिव्हर्सिटी. ती ईच अँड एव्हरी डे आपल्याला एक लेसन शिकवते. फक्त रात्री ते आपण नोंद करून ठेवायला पाहिजे. एवढं छोट्या की आपल्यालाच त्या गोष्टी अरे खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे, पण ते सोपं मैया ते आपल्याला एवढ्या सहज भावने म्हणजे आपल्याला कळत आहे की सहज भावने मैया आपल्याला पचवून देते आणि ते इथे नाही जात, इथे जातात. आणि हे मी एक ठरवलं होतं की आपण परिक्रमेला जाताना हे मुंबईलाच ठेवून जायचं, कारण 50 वर्ष हे खूप चालवले आपण. ब्रेन इथेच ठेवायचं, फक्त हार्ट घेऊन जायचं, हृदय घेऊन जायचं, कारण तेच मला आणि कोरी पाटी घेऊन जायची, फुल ब्लँक कॅनव्हास, म्हणजे ती जे रंगवेल तो रंग मला हवा होता. अशा प्रवासाने मी जेव्हा पहिल्या दिवशी निघाले, त्या दिवशी मला असं वाटलं की मी पहिल्यांदा निघाले, मी म्हणजे चालते मला माझं मीपणा किती आपला जो आज पण मीपणा जायला बराच वेळ लागतो. साठवायला मीपणा खूप म्हणायला खूप सोपं आहे, पण निघायला खूप मीपणा पटकन जात नाही. आज मी केली, मी जातो, मी सोडली, पण आपण म्हणतो मी केलं, त्याच्यात पण मीपणा येतो. हे मला एक उदाहरण सांगते तुम्हाला की मीपणा कसा जातो. जेव्हा मी परिक्रमेत होते तेव्हा माझ्या हातात एक दंड होता आणि तो पण दंड मी इतका सहज भावेने असं घेतला की तिकडचे म्हणजे ओंकारेश्वरलाच घेतला आणि तो पण एकदम हलका फुलका घेतला का की ते दंड घ्यायचा असतो म्हणून घेतला. हे डोक्यातच नव्हतं की आपल्याला ते आधार किंवा काय. तो इतका सिंपलचा दगड होता आणि काहीच त्याच्यात नव्हतं, बिलकुल सिंपलचा माझा दंड होता. त्या दंडामध्ये एकदा परिक्रमे करताना एक साधूच आला धावत जवळजवळ 1-1.25 महिन्याच्या नंतर, आणि त्यांनी आल्याला पटकन येऊन माझ्या दंडाला एक चिंदी, लाल कलरची चिंदी खटकेने बांधून दिली. अशी सहसा आपल्या जवळ इतकं कोणी येत नाही परिक्रमेत, आपल्याला लांबूनच नमस्कार कर. मी पण एकदम 2 मिनिटं अरे काय झालं का, तर त्यांनी मला काही नाही बोलला, काही नाही की काहीच नाही, फक्त येऊन द्यायला मानली, दंडाला नमस्कार केला. आपण पण नमस्कार केला पाहिजे, त्यांनी केला तर आपण असंच करतो ना, कोणी केला आपण पण करतो, मी केला. आणि नंतर मग संध्याकाळची वेळ झाली, मी त्याच्या म्हणजे संध्याकाळच्या तिकडे असा नियम आहे, सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो, अष्टक म्हणतो मैयाचे, तर त्यावेळेस आपण दंड पण ठेवतो, कारण दंडच खूप महत्वाचं आहे. ते दंड नुसतं दंड नाही, तो व्यास दंड येतो आपला. तर मी आपण त्याला पण धुवून स्वच्छ करून त्याला ठेवतो, त्याची पूजा आराधना वगैरे करतो सकाळचं. तर जेव्हा संध्याकाळी ठेवलं तर मला असं खटर आवाज येत होता, लक्ष नाही दिलं. परत दुसऱ्या 2 दिवस 3 दिवस 4-5 दिवस मला असंच येत राहिला आवाज. आणि मी चालताना मला त्या दंडामध्ये, व्यास दंडामध्ये मला व्हायब्रेशन्स फील होत होते असं.
पण हे आपल्याला वाटतं की अरे नाही, हे मे बी आपण खूप वेळ पकडलंय हातात, गरम झालंय, कारण तो कंटिन्यूस हलतं ना आपल्यासोबत, हा एक प्रकार असेल. पण मी महाराजांना सांगून आले होते, मैया पण तेवढी श्रद्धा नव्हती, पण मैयाला तेवढंही सांगितलं होतं की तू महाराजांच्या 14व्या अध्यायामध्ये आहे की ती नर्मदा महाराजांना भेटायला येते. मला एक कॉन्फिडन्स होता की आपण त्या गुरुची आराधना करतो जिला मैया पण भेटायला येते, असं मला खूप होतं. मैयाला मी एकदा असं म्हटलं होतं, मैया तू पण ये ना मला भेटायला, असं त्यांना आली. म्हणजे आपण खूप छोटीशी म्हणजे हे पण होती एक इच्छा मैयाला. मग तो दंड जेव्हा मी घेत होते तर खटर खटर आवाज येत होता आणि मी लक्ष दिलं आणि असं दंड परत ठेवला, उचलला आणि ज्या क्षणी त्या माणसाने त्याला चिंदी बांधली त्यावेळेस मला असं वाटलं नाही, समथिंग इज देअर, त्याच्यात काहीतरी आहे. मग त्याला मी एकदा असं बघितलं, मी त्यामुळे त्याने सांगितलं मैया, हिंदी बोलता तिकडे, असा आला जोर आणि हात ठेवला, मैया तेरी परिक्रमा सफल होगी और आशीर्वाद देऊन तो चालला गेला. मग मी त्याला विचारलं की बाबाजी इसको क्यों आपने इतना मतलब ये किया? तो म्हणतो की मैया हे साक्षात आहे. मग ते कळलं मला. काय माहितीये, तर जेव्हा आपण चालता तो खालचा जो तसा हा दंड आहे ना, तर ह्याचा जो हा खालचा भाग आहे, हा खालचा भाग टेकत तो हळूहळू फाटतो है ना. तो फाटला खाली, तिथून मलाही माहित नाही कधी एक छोटासा कंकड आत गेला आणि परत दुसरा कंकड जाऊन तो ब्लॉक होऊन गेला. आणि जेव्हा मी असं करायचे तो कंकड टक्कर इकडे यायचा, मग इकडे करायचं तर कंकड तिकडे जायचा. मला ही सोपी गोष्ट आहे, पण तेव्हा हे कळलं नाही. पण नंतर मला कळलं, तिकडे एक म्हणे, हर कंकड में शंकर आहे. तर माझ्यावर आज पण दंड आहे आणि आज पण त्याच्यात इतकं छान व्हायब्रेशन येतात. वेन यू फील लोनली किंवा काही झालं ना, त्या दंडाला पकडलं ना, त्याला इतकी छान व्हायब्रेशन आहे. तो शंकर कंकड माझ्या दंडात आहे आणि तो इतका सिद्ध झालेला. मग माझ्या मनात आला, मी एक साधूंना विचारलं की तो दंड सिद्ध झाला कारण त्यांनी काय केलं म्हणायचं. तो म्हणतो की हा दंड कारण ह्यांनी प्रवास केलाय. तर म्हणलं मग मी आपण पण केलं तर आपण पण सिद्ध होऊ का? नाही विचारलं मी सिद्ध. एवढं सुरेख सुंदर मैयाने मला उत्तर दिलंय. म्हणजे मैयाने उत्तर दिलं म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण चालतो तर 24/7 आपल्या डोक्यात फक्त नर्मदे हर आणि आपल्या गुरुचा मंत्र किंवा बस दुसरं काहीच नसतं. एक वेळ येते जिथे तुम्ही घरदार खरंच वैराग्याची देवी येते, सगळं विसरतो. इथे घरी आपण आता भाजी संपली, हे संपलं, ते आणा, काही तिकडे डोक्यात येत नाही. हा जेवत असेल नसेल काही येत नाही, कारण ती बसतीयच काळजी घेणारी. मी फक्त इथे माझं काम कर्म करा, की तुझी सोलफुल जर्नी आहे, तू चाल, त्यांच्या सगळ्यांना सोडून दे. मला मैयाने इतकं सुंदर आन्सर दिलं की दंड का सिद्ध झाला, कारण तो दंड जेव्हा तू ठेवत होती तर दंडाने कधी म्हणाला का त्याच्यात मीपणा होता, त्याच्यात इच्छा होती, त्याच्यात आकांक्षा होती, त्याच्यात मीपणा होता, त्याच्यात लालच होती. त्यांनी कधी तुला नाही म्हणलं. तू त्याला रोडवर ठेवलं, डांबरावर ठेवलं, नदीत ठेवलं, नाल्यात ठेवलं, पाणी ठेवलं, दगडात कुठेही ठेवलं तू. त्यांनी कधी म्हणाला का माझं पण दाखवलं, तरी नाही दाखवलं. तर जेव्हा मला असं वाटलं, जेव्हा मी माझी इच्छा, आकांक्षा, मन, मीपणा सगळं गाळेन, सगळं सोडेन, तेव्हा आपण सिद्ध होऊ. बोलते तरी मला शाळा येते. एवढे छोटे छोटे मैया शिकवते आपल्याला, आपण शिकत जातो. आणि मी असं म्हणते की आपण परिक्रमेला निघालो, आपण तिकीट काढलं, हे सगळं तिचं नियोजन होतं. आणि खरंच मी सांगते, माझ्या दृष्टीने खरंच नियोजन का तिचं होतं की जेव्हा हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी मी असंच एकदा मॉलमध्ये गेले. आपण सहसा असं मॉलमध्ये असं जातो, असे तसे सहज बऱ्याच गोष्टी जातो घेतो. ध्यानीमनी नसताना, ऍब्सोल्युटली ध्यानीमनी नसताना मी तिथे 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक उचलला. एक गुलाबी कलरचा छान फ्रॉक उचलला. माझ्या घरी 2 वर्षाचा कोणीच नाहीये, ना छोटा मुलगा आहे, ना मुलाचं मूल होणार आहे, ना नंडेचे कोण, म्हणजे सगळे वयात आलेले. तर 2 वर्षाचा फ्रॉक मी का उचलला हे मला माहित नाही. ते 2 वर्षापूर्वी मैयाने पहिलेच ठरवून घेतलं होतं की तू हे फ्रॉक घे. उचलला मी. आणि कोणी मला विचारलं नाही की तू का घेतलाय, माहित नाही. मी घेतला, कपाटात ठेवून घेतला. मीनवाईल मी घर शिफ्ट केलं, इकडे येऊन ठेवलं, रिनोव्हेशन केलं. परत असं विचार आला की त्याला तो आपल्याकडे काम करणार आहे, त्याच्या मुलीला देऊन देऊ म्हणून. तरी तो दिला गेला नाही आणि तो ठेवलेला गेला. तर तो कपाटातच होता. गेले 2 वर्ष तो कपाटातच राहिलेला. त्याचं काहीही माझ्या डोक्यात पण नाही आणि वापरलं पण नाही. आणि जेव्हा मी परिक्रमेत निघाले, लास्ट मुमेंटला जेव्हा बॅग घेतली, आणि बॅग घेताना मला एक असं जाणवलं की अरे ते एक हे लोक सगळं म्हणतात कन्यापूजन. तर आपण एक काम करूया, ते एक पडलेला आहे
फ्रॉक ते घेऊन घेऊ, माझी बुद्धी मिळतात. मी म्हणे ठीक, तो आपण तो एक फ्रॉक घेऊन घेऊ म्हणून मी तो फ्रॉक उचलला आणि आपल्या बॅगमध्ये जिथे मी अष्टक वगैरे करतो तिथे ठेवून दिला. हे मनात नाही आलं की कुठे मैया. पण जेव्हा मी खरं सांगू, जेव्हा आपण चालतो ना तेव्हा 24/7 आपण जेव्हा नर्मदे हर करत जातो, आपण तिच्याशी बोलत जातो. एक वेळ इतके बोलतो आपण मैयाशी, इतके बोलतो चालताना. एक वेळ अशी येते की तुम्ही बोलणं मागणं बंद करता. किती मागणार मागून मागून? काय मागणार? माझं प्रमोशन होते, मला तब्येत बरं होते, माझ्या गुडघामध्ये हे किती मागणार? रोज बोलून बोलून 1, 2, 3, 4, 100, 1000 किती वेळा बोलणार 24/7 आवर्समध्ये. एक वेळ अशी येते व्हेन यू स्टॉप टॉकिंग विथ हर, शी स्टार्ट्स टू स्पीक विथ यू. ती बोलायला लागते त्याची. आणि ती वेळ अशी आली की मी मैयाशी बोलत होते आणि मैयाला मी सांगितलं की मैया, सगळे म्हणतात तू असं दर्शन देते, सगळ्यांना मिळतं दर्शन वगैरे. मी आता परिक्रमे सगळ्यांचे ऐकले होते, पण मी मैयाला म्हटलं, आणि मला असं वाटतं की मी खूप शहाणी आहे ना, मैयाला असं काहीतरी कोडात टाकते तर तिला असं आपली भावना. मी मैयाला म्हटलं, मैया तू एक काम कर, तू मला ना दर्शन दे, पण असे दर्शन दे की मला लोक म्हणतात अच्छा ती मैया होती, मला कळलंच नाही. म्हटलं तरी ह्याला काय अर्थ आहे? मैया आहे आपल्याला कळलं नव्हतं तर 2 दिवसांनी कळतं, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे असं नाही, मैया तू मला दर्शन दे, मला कळायला पाहिजे तू दर्शन आहे. ठीक. आणि त्याहून जास्त शहाणपणा किती अंगात माणसाच्या. मी मैयाला म्हटलं, मैया तू मला लहान मुलं आवडतात, तर मी म्हणाला मला तू लहान मुलीच्या रूपात दर्शन दे. मैया म्हणा ठीक. तिला वाटलं काय तू काय वाटतं की तू वेगळं काहीतरी मागते का? नाही ठीक. त्याहून जास्त मी मैयाला काय म्हटलं, मैया तू मला तुझं वय फक्त 2च वर्ष असायला पाहिजे. हां मी आणखीन शाणी आहे. त्या मैयाला म्हणते आणि तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे, तू म्हणायला पाहिजे तुझं नाव नर्मदा आहे असं मला पाहिजे, म्हणजे मला कळेल ना आपण किती. म्हणजे बघा माणूस किती आपलं म्हणजे विचार करतो. आणि मैया बघत होती, हो का तुला वाटते की खूप ट्रिकी क्वेश्चन विचारले मला, जस्ट वेट अँड वॉच. आणि आय वॉज डॅम शुअर की मैया मला दर्शन देईल, 2 वर्षाच्या मुलीच्या रूपात दर्शन देईल, असं नर्मदा म्हणेल. आणि असं मी सगळ्यांकडून ऐकलं होतं की शूलपाणीमध्ये, तो शूलपाणीमध्ये मला 9 दिवस लागले. खरंच शूलपाणी आहे डिफिकल्ट. असं आता जरी झाडी नाहीये ना तरी पण इतके वर खाली, म्हणजे तिथे 2 किलोमीटर जरी आपण चाललो ना तर तिथे आपल्याला ते जवळजवळ 10 किलोमीटर चालावं वाटतं, म्हणजे खूप अवघड येते. पाणी पण नव्हतं, म्हणजे की आपल्याला अक्षरशः थुंकी जमा करून घ्या, म्हणजे कमांडून संपूर्ण जातं आपलं आणि कुठे म्हणजे पाणीच नाहीये तिथे. तरी ते लोक कसे राहतात आणि तरी ते सेवा देतात. आणि मैयाची अशी कृपा की तिथे मैयानी शूल पाणीमध्ये पोळी भाजी खाऊ घातल्यापेक्षा मला भाजी पण कसं दिली तर पनीरची भाजी. कारण तू मुंबईवाले, ह्याच्याहून जास्त मैयाचे काय उपकार आपण म्हणजे किती ऋणी असायला पाहिजे मी. अच्छा मी मैयाला हे माझ्या 3 अटी टाकल्या, टर्म्स अँड कंडिशन माझ्या मैयाला सांगितलं की बाई या 3 गोष्टी पूर्ण करा. ठीक. शूल पाणीमध्ये मी ना पण असं चॉकलेट घेतलेल्या होत्या, मी बॅगेत ठेवायचे आणि थोड्या मी माझ्या खिशात ठेवायचे की म्हणजे पटकन द्यायला होतं. तर प्रत्येक कोणाला की मुलगी दिसली की तिला नाम क्या तेरा बेटा, मला नाम चंद्रमा पडा नाही काय 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 सांगावं. मला असं फुल कॉन्फिडन्स की आपण सांगितलं आणि ती ऐकेल आणि ती रिकामी बसली का माझ्या करता असं. पण भाव मी काय म्हटलं मैयाला की आता भेटे शूल पाणी आला काय, थांबले काय, गेलं काय, निघाले काय, कुठेच मैयाने दर्शन नाही दिलं. अरे मला असं म्हटलं अरे यार जाऊ दे. म्हणजे ठीक आहे यार पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त चलो अभी तेच, म्हणून मी पुढे गेले. सगळं क्रॉस वगैरे करून झाले, आपला तट परिवर्तन वगैरे सगळं झालं, भरूच वगैरे करून जेव्हा जबलपूर पर्यंत आले हायवेला खूप म्हणजे ऊन चिकारून डांबरी रोड आणि तिथे झाडं बिडं सगळी कट केलेली आहे, प्रचंड ऊन एकदम. आणि एकच रोड होता जिथे खूप छानपैकी झाडं होती. तर तिकडे आल्यानंतर ना इकडे सहज काय झालं की एक असं कोपऱ्यामध्ये लोक थंड संध्याकाळच्या वेळेस असे बसले होते. ते एक आई वडील मामा असे सगळे 4-5 जेंट्स बसले. त्याच्यामध्ये एक मुलगी बसली होती, उभी होती आणि तिने काहीच घातलं नव्हतं. तर एकदम छोटीशी होती 1-1.5-2 वर्षाची. तर मी म्हटलं अरे तिने काहीच घातलं नाहीये. तर मी जाऊन त्यांना म्हटलं की बाबा जी इसको कुछ पहनाते क्यों नहीं हो? तो बोले मैया जी कुछ पहनती ही नहीं है. मैंने कहा ऐसे कैसे नहीं पहनती, आप पहनाओ उसको कुछ. ती म्हणे नाही घालत. म्हणलं ठीक आहे. मग मी पुढे गेले. मला 1 मिनिट असं वाटलं की अरे आपल्याकडे तो फ्रॉक आहे पण मग ते हिला देऊन दिला तर ह्याच्याकडे वस्त्र नाहीये. पण म्हणलं आपण मैयाकडे किती विचार बघा माणसाचे कंटिन्युअस आणि थांबतच नाही. मी तिला म्हटलं की आपण एक काम करू, हे फ्रॉक त्यांना देऊन देऊ. मग मनात आलं देऊ हो नाही करत शेवटी घाल
फ्रॉक काढला. त्याच्या आधी मी त्यांना विचारलं, बाबाजी उमर क्या है इसकी? तर काय सांगितलं असेल त्या माणसाने, उमर क्या है इसकी? 2 साल. अरे मिळवलं डॅन. अरे वा, मैया मिळाली आपल्याला, 2 वर्षाची मुलगी मिळाली, 22 रुपये मिळाला. आता तर 100% तिचं नाव नर्मदाच आहे ना. मी खुश. मी जाऊन तिला फ्रॉक द्यायला गेली आणि मग त्याला विचारलं, बाबाजी इसका नाम क्या है? तर ते उसने त्यांनी सांगितलं की इसका नाम, आता इतकं हे झालं त्याने, इसका नाम है पूर्णिमा. पूनम को ही इसलिए इसका नाम पूर्णिमा रखा है. मग मी म्हटलं आता फ्रॉक हात टाकला, काढला, देऊ की नको? किती बसती आहे आता, जात नाही पटकन. मग हात, पण मग मला असं वाटलं की जाऊ दे यार, आपण माझं करतो, मिळेल मैया न मिळेल. आज त्या पोरीवर वस्त्र नाहीये, थंडी गाराचं कशी होती आहे, ऊन लागते तर तिला द्या. मैया वो पहनती नहीं, उसको एक से गुलाबी फ्रॉक चाहिए, घेरदार चाहिए. आणि शपथ, मी म्हटलं तो माझ्याकडे तो फ्रॉक गुलाबीचे घेरदार आहे, याला कसं कळलं? मी इमिजिएट तो काढला आणि त्याला दिलं. त्याने घातला, त्याने घालून फिरवून दिला. मग त्याच्यात मी फोटो पण काढले. माझ्याकडे कॅप होती गोल, त्याला घातले, त्याने फोटो पण काढले. मस्तपैकी आम्ही खेळलो. माझ्याकडे पूजेचं साहित्य होतं, पण डोक्यात आलं नाही की तिला कुंकू व्हावा, तिचे पायाला नमस्कार करावा, तिला मैया आहे माझी करून वगैरे सगळं प्रेम करून फोटो काढून हस करत निघालो. निघताना त्या बाबांनी आपल्या कडेवर तिला घेतलं. कडेवर घेताना त्या बाबांनी काय म्हटलं, असं घेतल्यानंतर मग चलो बाबाजी अब निघले, हा मैयाजी चलो ठीक आहे. मग मी आपण करतो, लहान मुले, पण तिला नमस्कार केला. मी तिला जसंच मी असं नमस्कार केला, मैया जी ये आपकी मैया है. मैंने कहा हाँ ये मेरी मैया है. नहीं मैया जी ये सच में आपकी मैया है. मैंने कहा हाँ बाबा जी ये मेरी मैया है. बस इतकं म्हणणं होतं मला त्यांचं. आणि मैंने कहा कैसे मैया है? तो म्हणते की मैया जी इसका नाम पूर्णिमा है क्योंकि पूनम के दिन पैदा हुई. पर आपको मैं बताऊं, पर मैं आपको एक बात बताऊं, ये जब पैदा हुई थी ना, तो इसकी माँ ने इसका नाम रखा था नर्मदा. ते ऐकून मग काय बोलणार, हीच महिना. मग त्यावेळेस मी एक ठरवलं, आता काहीच म्हणत. मग मी चुप्प झाले आणि बस माझे अश्रू, मी काहीच बोलले नाही. आणि मग त्या मोहात नाही पडायचं. म्हटलं ठीक आहे, ती आहे, त्या रूपात आहे, तेवढं तिला प्रेम केलं. आणि मग जे मी चालत गेलं, तर त्या दिवशी मी कधी इतकी चालले नाही. त्या दिवशी मग ते त्या रूपात 47 किलोमीटर जे मी चालत गेले की मलाच माझं कळलं नाही की मी कधी पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचले. असं मला असं वाटलं की मी निघाले, पण मैयाने 2 वर्षापूर्वी ते फ्रॉक घेऊन मला सांगून ठेवलं होतं की तू येणार आहे, हे फ्रॉक माझ्यासाठी घे. अशा रूपात ती आपल्याला छान दर्शन देते आणि इतकी काळजी घेते. मैया इतकी काळजी घेते, म्हणजे काळजी अशी छान घेते की आज म्हणजे तुम्हाला नखाला पण त्रास होत नाही. एकदा एका म्हणजे पठार होता तिकडे, तर चालताना म्हणजे तिथे ना सहसा एक चालताना मोजे खूप लवकर, आपले सॉक्स खूप लवकर फाटतात. तर आणि मोठा शहर किंवा काहीतरी सिटी असून आपल्याला ते सॉक्स टाकायचे नसतात कारण थंडी खूप असते. तर मी 2 सॉक्स घातले होते खालतून, कारण चालत इतकं फ्रिक्शन ना, तर खालतून तर ते उलटे करून दोन्ही घातले होते मी. एक आलं असं फाटलेलं वर असं, ठीक आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत, मला तर आठवत पण नाही की मी कधी 1-2 महिने 3 महिने कधी मी आरशा कामच आणि बघायचं काम काय इच्छा मतलब येतच नाही, मनातच येत नाही, कारण आपण ह्या झोनमध्ये असतो. इकडे काय झालं, माझं पायाला असं काहीतरी टोचलं, म्हणजे आपल्या एडी असतं ना त्याच्यात थोडासा वर अँकलच्या वर मला असं काहीतरी टोचायला लागलं. तर जनरली आपल्याला बघा, आपण थोडंसं ना जरा सालपट जरी निघालं तर किती आपल्याला त्रास होतो, पाणी लागलं काय लागलं तर मी असं विचार करते काय टोचले म्हणून माझ्याबरोबर एक छोटा मुलगा होता, छोटा म्हणजे 31 वर्षाचा मुलगा होता, वरुण नावाचा, बेंगॉलचा होता. मी त्याला म्हटलं वरुण रुक जा ना, वरुण उभं आहे म्हणून मी ते काढते तर मी बघते की काहीतरी असं टोचते मला. मी आता सॉक्समध्ये शूज नाही काढले, मी सॉक्समध्ये हात टाकून बघते तर अरे काहीतरी दिसलं. म्हणा अरे शी नख आहे, शी म्हणे कोणाचं नख आपल्या सॉक्समध्ये आला. 2 शूज सॉक्स घातल्यानंतर पण मी काढते. म्हटलं अरे पण दीदी देखो आपी का तर नाखून नहीं होगा. मैंने कहा मेरा होगा तो पता नहीं चलेगा की. आणि वरूनच मी अशी बोटं चेपून बघते तर माझे सगळे बोटं आहेत, इंटॅक्ट आहेत. म्हटलं मग कुठून आला, बरं सॉक्स निकाल के देखो. मी सॉक्स काढलं तर मला कळलं माझा अख्खा नख येऊन बाहेर आलेला आहे आणि मला एवढी पण वेदना नाही झाली. तर ह्याच्या मागे कारण काय, कारण तिने एवढी काळजी घेतली तिने की तुमचं नख सुद्धा अलगदपणे काढून देतो, तुम्हाला त्रास पण झाला नाही. एक क्षणी एक होती वेळ की एवढी पायाला मला थंडी वाजत होती आणि मी मैयाला म्हणत होते मैया खूप गार, म्हणजे मी इंदोरचे असल्या कारण मला थंडीची सवय आहे, पण
मला असं वाटलं की आता थंडी खूप असते, पाय त्याला असं 1-2 कापड बांधून ठेवले आणि रात्रभर असं कुडकुडत, कारण इतके थकलेलो असतो ना आपण, तर पण झोपून जातो. मी रात्री झोपून गेले आणि त्या आश्रमात असं ओपनच आश्रम होतं, खाली थोडंसं असं म्हणजे पत्रा होता, बाकी ओपनच होतं. ते मी झोपले. रात्री बघते 1-1:30-2 वाजता, तर मला पायात इतकी गरमी होते, इतकं घाम आलेला आहे. मी हात लावून असं विचार करते तर ते पायच माझ्या वर येईना, इतकं पायाला म्हणजे झोपताना 1 तास पूर्वी एवढी थंडी की मी सहन करू नये आणि अचानक पायामध्ये इतकी गरमी कशी आली. मी पाय वर करते तर पाय वर होईना माझे. आम्ही 15 त्या आश्रमात 12 ते 15 लोक होतो. मी जेव्हा पाय वर करेन आणि मग तो जेव्हा मी उठून बघते तर माझ्या मैयाने एवढी काळजी घेतली की तिथे एका कुत्र्याच्या पिल्लूने 5-6 पिल्लू होते, 5-6 पिल्लू माझ्या पायावर सुटले होते. इतकी छान ऊब आली. मी म्हणते तुम्हाला किती तुमची छोटी छोटी काळजी घेते ती आपली. आपण तिच्या भरोश्यावर आपली नैया टाकली ना, ती इतकी छान काळजी घेते की आपल्याला आपलंच कळत नाही. आणि पूर्ण प्रवासात मी खरं सांगते, मला तिची अशी कृपा राहिली की मला एक गोळी सुद्धा घ्यायला लागली नाही. जेव्हा माझे बाजूचे म्हणाले अच्छा तू मल्टीव्हिटॅमिन घेतली, मला अरे नाही मग तू. आणि माझं निघायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, माझं BP मस्तपैकी हाय होतं एकदम, दोन्ही खालचा वरचा दोन्ही भयंकर हाय होतं बीपीच्या. सकाळी 40 mg 10 mg, रात्रीच्या 20 mgच्या गोळ्या चालू करायला डॉक्टर सांगितलं. ECG मध्ये खूप व्हेरिएशन होते. माझं म्हणजे कोलेस्ट्रॉल हाय होता बऱ्याचपैकी, थायरॉइड होतं असं, आणि ते पण आत्ता सुरू झालं होतं सडन. पण मी तेव्हा ठरवलं की आता हे सगळं घरच्यांनी सगळ्यांनी दिलं, मेधावटी फलाना निमका सगळे दिल्या. मग मी काय केलं, शंकराच्या पिंडीवर पाणी न वाहता जल न वाहता सगळ्या औषधं वाहून, तू आता बघ तुझी, मी आले तुझ्या बरोबर, तू काळजी घे. आणि पूर्ण परिक्रमेत मला एवढी एक न कधी खोकला. अरे 40 किलोमीटर, 40 ते 20 किलोमीटर नंतर जागा बदलते, पाणी बदलतं, आपलं राहण सण, खाणं पिणं बोलणं सगळं बदलतं. डिसेंट्री तर होतेच होते. मैयाने कधी खोकला सुद्धा येऊ दिला नाही. ह्याच्याहून जास्त मी मैयाचे काय ऋणी राहू की तिने मला साधा खोकला सुद्धा येऊ दिला नाही. एकदा असं काय झालं, म्हणजे मी का नाही यायला मला असा खोकला माहितीये की माझ्या आईला मम्माने मला फोन केला की आबा पायाला ना तूप लाव. मला अरे काय आपण आपला हे मी बोलले तिकडे ठेवून गेले होते मुंबईला. आईने सांगितलं लावायचं, एरवी भले नाही ऐकत, पण त्यांनी त्या दिवशी ऐकलं मी. आणि मग आता तूप आणू कुठून, तूप आहे का आपल्याकडे, म्हणजे फक्त नैवेद्य ह्याला लावतो तेवढंच लागतं दिवेला. तर मी काय केलं, मी सियाराम बाबांकडे, आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो सियाराम बाबांकडे, हा मग आपल्याला एक शिधा मिळतो, तर तिथे साखर म्हणा, माचीस, थोडंसं असं म्हणजे त्याच्यात तूप दिला होता. आणि ते पण छान दिला होता तूप, व्यवस्थित, की तुम्हाला ते जवळजवळ 1 महिना 2 महिना पुरेल. तर मला असं मम्मा म्हणाला आता काय करू, म्हणून सियाराम बाबांचा तो इतका ब्लेस्ड, इतका प्रासादिक तो होतं की ते फक्त असं उडवायचे एक आणि तळपायला लागले, दुसरं लगेच. तो इतका मॅजिक काम केलं माझ्याकरता की ते लावल्यानंतर मी असे धावले आणि एकदाही मी पण पायाला असं पकडलं सुद्धा नाही की आज पाय चेपते की आज थांबते. जिथे आश्रमात थांबले तिथे सेवेला गेले, जिथे आश्रमात थांबलं की तिथे आपण पोळ्या लागले, कारण तिथे गरज आहे, आपण जायला पाहिजे असं मला वाटतं. तर तिकडे जेव्हा मग सियाराम बाबांचा प्रसादिक त्यांनी तो स्पर्श केलेला आणि तो इतका माझ्याकरता तो म्हणजे मॅजिक ठरला की ते फक्त पायाला लावलं आणि चोळलं रात्री आणि मी झोपून जायचे. माझ्या बरोबरच्या म्हणायच्या पण चिमणीसारखं खाते आणि मागासारखी डावते, पण एवढी कोंबडी कशी, एवढंच खाणं, एवढंच आपलं सगळं खाणं पिणं सगळं, म्हणजे 18 किलो वेट कमी झालं होतं मला, अशी एकदम बारीक झाले होते. तेव्हा तुम्हाला रंगाचं नाही कसलंच पडलेलं नसतं. असं जेव्हा आम्ही पूर्ण ह्याच्यात जात गेले परिक्रमेत, तेव्हा एक साधू मला भेटला होता. त्यांनी मला सांगितलं की मैया आपको अनुभूती आहे. आता मी त्याला म्हटलं की बाबाजी अनुभव आणि अनुभूती, कोणी आपल्याला बोललं ना आपले विचार सुरू होतात. मी म्हटलं बाबाजी अनुभव और अनुभूती में क्या फरक है, हा सिंपलचा प्रश्न आहे ना असं, आणि खरंच आपल्या मनात येतो. त्यांनी एवढं सुंदर समजवलं मला. म्हणजे अनुभव मतलब तुम्हाला ज्या दृष्टी पातळीवर जो वास्तविक अनुभव येतात तुम्हाला जे दिसतात, जसं आता मैया दिसली, एखादं गुलाबजाम खावं सोडला मिळतं, ते सगळेच म्हणत असतात त्या टाईपचं. दृष्टी पातळीवर जे तुम्हाला अनुभव येतात ते अनुभव आहेत तुमचे, आणि ज्या
आध्यात्मिक पातळीवर तुम्हाला अदृश्य जे अनुभव येतात त्याला अनुभूती म्हणतात. परत त्याला ऐकलं छान. मी म्हणलं त्याला की अदृश्य पातळीवर आध्यात्मिक लेवलवर आपल्याला, मी म्हणलं मी एवढी काही खूप साधना सेवा, पण काय होतं शाळा कॉलेज आपल्या सगळ्याचं रुटीन, आपण सगळे जॉब करतो बघा. मुंबईची जर्नी आपल्याला माहिती आहे किती हेक्टिक आहे. 4ला उठा, सगळं स्वयंपाक हे ते करून 6ला 7ला शाळा आहे माझी, मॉर्निंग शाळा असायची. घर सोडून दुपारी येऊन थकून, म्हणजे आपली जीवनच 2 तास ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यामुळे काय असं विशेष काही साधना वगैरे काही करत नाही. पण हा एक सांगू का, ज्या दिवशी असं ठरवलं ना की आता परिक्रमेला निघायचंय की परिक्रमा म्हणजे जाऊ, तो दिवस आणि आजचा दिवस आहे, मला ब्रह्ममुहूर्तावर आपोआप जाग येते. तिलाच मी सांगितलं मैया मला साधना तूच शिकव. आणि शी इज अ व्हेरी नाईस, मतलब टीचर आहे ना ती आपली, ती तुम्हाला फक्त आपण इच्छा करायची ती पूर्ण करते. ती खरंच इच्छा पूर्ण करते. म्हणजे आज आपण बोलतोय ना ते तीच बोलवून घेते. म्हणून मी खरं सांगते ना, म्हणजे कहलवाती है तू वही मैं कहती हूँ, कहलवाती है तू वही मैं कहती हूँ, अपने मन की कहूँ इतनी तो मेरी औकाती नाही आहे. माझी तर लायकीच नाही की मी काही माझ्या मनाप्रमाणे बोले, एवढी ती आपल्याकडनं वधवून घेते. तर जेव्हा मी आपल्या मैयाच्या ह्याच्यात हळूहळू चालत 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 पुढे गेले, तेव्हा एक क्षण असा आला होता की, आणि सगळ्यांना येत होतो की तुम्हाला भूक आवरत म्हणजे येतो तुम्हाला असं, पण काय होतं मी पण जात नाही. मी म्हणते ना असं आपल्याला भूक लागते, आता मागू कसं मी. आपण बायका आपल्याला किचनमध्ये जाऊन पटपट स्वयंपाक करून खाऊन घेतो, पटकन लागली भूक किंवा काही पण खाऊन घेतो. तिकडे 500-500चे तुमच्याकडे 1000 नोटं जरी असेल तरी तुम्ही खाणार काय. झोमॅटो नाही, स्विगी नाही, काय नाही, माणसं नाही, काही नाही. तुमच्याकडे पैशावर गुरमी काहीच नाही, वस्तूवर गुरमी, हातावर गुरमी. तुम्ही पण तुम्हाला हाताने बनवायला पण तुम्हाला पाहिजे तर खरी, शिजवायला शिधा तरी पाहिजे. एक वेळ अशी आली तिथे असं आहे की तुम्ही सकाळी अपमानमध्ये म्हणजे अन्नाचं एकदा निराधा नाही म्हणता येणार, पण तुम्ही नाही म्हणता ना की मैया तुम्हाला छानपैकी शिकवतो. तर ते आम्ही आमच्या अल्पबुद्धीने आम्ही केलं. एकदा आम्हाला सांगितलं की मैयाजी चाय पी के जाणार. आणि तिथे खरं सांगू इतका सुंदर शब्द आहे बालभोग, म्हणजे नाश्त्याला बालभोग म्हणतात. एक अंगी सांगते आपल्याला टॉयलेट जायचं असेल तर तिथे टॉयलेट म्हणणार, डोल डाल म्हणतात, डोल डाल जायचं. म्हणजे एवढं मैयाच्या इकडचे तिकडे ना नेमाडी आणि मालवी भाषांचा म्हणजे जास्त प्रभाव आहे. तर असे छान गोड गोड शब्द आहे. असे मीठ पाहिजे तर मीठ नाही म्हणत, त्याला म्हणतात रामरस, लंका राम म्हणजे मिरची पाहिजे, असे असे छान शब्द आहे. असं खूप म्हणजे मैयाची ती भाषाच खूप गोड आहे. एकदा काय झालं, सकाळी त्यांनी सांगितलं मैयाजी चाय पी के जाना. आपल्याला काय असतं, आपल्याला वाटतं म्हणजे आज आपण ना खूप चला आपण इथे जाऊ, आज आपण असं करू. कारण आपल्याकडे एक असतं मार्गदर्शिका, हे विसरून जातो की ती आहे बसली आहे ती मार्गदर्शिका करणारी. पण आपल्या ह्याच्यात जे आपले डोक्यात चालतं ना, आम्ही तिघींनी ठरवलं, माझ्याबरोबर 1-2 आणखीन होत्या. आम्ही असं ठरवलं की आज आपण ना इतके किलोमीटर चालू असं वगैरे. आणि आम्ही पेडोमीटर वगैरे काहीच लावतो, फक्त चालायचं हा प्रकार. तर आम्ही निघालो पुढे. आणि काय झालं, एक ठिकाण असं सकाळी 9, 9:30, 10 चालले ना, 15 मिनिटाच्या पावलावर तुम्हाला कोण मैयाजी बाबाजी आओ चाय पालो, मैयाजी बालभोग लेलो. पण तो दिवस होता की 9 वाजले कोणीच बोलत नाही, 10 वाजले कोणीच बोलत नाही, 11 वाजले तरी ते 11:30 नाही, 12 नाही, 12:30 नाही, 1:30 वाजा. आता 1:30 वाजल्यानंतर मग आमची चालल्यानंतर भूक लागतेच ना, 1:30 नंतर मग आमची कंडिशन खराब. आम्हाला तिघींना भूक लागली. आम्ही तिघी 2 पुण्याच्या होत्या, त्या माझ्यासोबत अशा आपल्याला भेटतात आणि परत मेलना विषणा हा होत राहता. आम्ही परत सेपरेट झालो. 3 मग वाजले 2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही एक ठरवलं, आता एक काम करूया मैया, तुम्हाला अन्न तुला नाही म्हणाली ना, 1 कप चहाला न मिळण्याचं मैयाने असं सटाक कानाखाली वाजवून मला धडा शिकवलाय ना. मी खरं सांगते काय झालं, आम्ही त्या चालताना एक झोपडी होती, त्याच्या समोर एक बाई आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन बसली होती. तर झोका करत होती. तर मी तिला म्हटलं की मैयाजी हम यहाँ थोडा देर बैठ जाए. पण आमच्या मनात हा इश्यू होता की बैठ जाए मतलब ही आपला विचार आहे, आपका भोजन प्रसाद हो गई क्या, आम्हाला असं वाटतं. आम्ही विचारलं तर तिने काही विचारलं नाही. ठीक काय आता मी नंतर विचारेल. मैया मग 10 मिनिटं झाले, आई विचारलं नाही, 15 मिनिटं झाले. मैयाजी हम यहाँ थोडा वेळ लेटले. हां मग आता मी कारण सो जाऊ नको, झोपलं. मग आम्हाला जागा देऊन ती आत चालली गेली. आम्हाला वाटलं आता ती आतून काहीतरी खायला आणेल आपल्याला.
इथे बसून आपल्याला चांगलं वाटतंय कारण आपल्याला खरं आपले पोट भरलेले असतात. तेव्हा तिकडे भूक आणि भूक इतकी बेस्ट टीचर आहे तुमच्याकरता, बेस्ट टीचर काय काही नाही शिकवत. मग आम्ही पुढे निघालो, सॉरी तिथे थांबलो. आता येईल 15 मिनिटात ती बाहेर आली. आम्हाला आता खायला दिलं आपल्याला, आम्ही बघतो खायला काहीच नाही. मग थोडीशी म्हणजे मनाची हे करून मैयाजी आपका भोजन प्रसादी हो गई. आपण विचारलं कोई थाली का, आताही मला विचारलं तू बारी हो गई काय, म्हणजे मैया आपकी भोजन प्रसादी हो गई. हाँ माताजी हमारे तो सुबह हो जाती है. नो रिस्पॉन्स. पण अजूनही बघा मी विचारत नाहीये की हमको चाहिए भीक. मैया म्हणते की भिक्षा माग, पण तो ताठारपणा एवढा आहे ना अंगात, तो असं खाली करते ना मैया आपला. मी बोलले नाही, म्हणजे आम्ही तिघीच नाही बोललो. आणि ह्या दोघी आम्हा तू म्हणणे का सगळं मीच काय म्हणू नाही म्हण. अच्छा ठीक. मैत्रिणीचं मैया भोजन प्रसादी आपने पाली, म्हणजे हा पाली मैया आम्ही सगळे पाली. ठीक. मग चालले की आता काय बोलेल, आता बोलेल नाही बेटी को. मग त्या पोरीला आम्ही इथे हात लाव इथे हात लाव असं वाटलं आपण त्या पोरीला गुलू करू, तिला आपल्यावर प्रेम येईल आणि आपल्याला काहीतरी देईल. बिस्किटचा पुडाच नाही, कारण आपल्यावर आपण बिस्किटचे पुढे पण ठेवत नाही, कारण 100 ग्राम पण वजन आपल्याला नको होतो एक वेळेनंतर. सांगते ना 10 ग्राम सोनं पण करून देतो नर्मदे नकोच. तर नाही बोलले ती मला. अच्छा मग काय झालं, मग त्या पोरीला पण खूप लाड करून झाले. शेवटी आम्ही थकून गेलो यार, आपले लाड बिडे आता आपल्याला आहे पोटात. मग त्या थोड्या वेळानं ते दोघे ते आत गेले. नंतर तिचा नवरा बाईक घेऊन आला. आम्हाला काय वाटलं की जेंट्स थोडेसे हळवे असतात ना, आपण त्या जेंट्सला विचारू. बायका थोड्या म्हणजे आहे ते खायला देते आपल्याला, आपण जेंट्सला जरा म्हणजे विचारू. त्याला आता सरळ कसं विचारायचं का, आम्ही त्यांना काय विचारलं की बाबाजी यहाँ पे काही हॉटेल है क्या. सरळ विचारायचं ना, सरळ जाऊन की बाबाजी खाने को कुछ मिलेगा क्या. पण मस्ती अंगार की वागायचं नाही का. मैया म्हणे थांब तुला रागवत आहे मी, असं 60 त्यांनी शिकवून दिला मस्त पैकी. मी तिला म्हटलं बाबाजी यहाँ पे हॉटेल है क्या. तू बोलते मैयाजी या गावाला हॉटेल कुछ नाही होता. खरंच नसतं. बोला त्यावेळेस तुमच्या खिशात जर ATM कार्ड लाखा रुपये आणि काही असेल, उपयोग आहे त्याचा. पैसे ते पीस ऑफ पेपर आहे तिकडे, नुसते पीस ऑफ पेपर आहे. आता काय झालं, त्याला असं वाटलं आम्हाला की तो म्हणेल की यहाँ तो खाने को नहीं है पर आपने खाना नहीं खाया होगा तो भोजन प्रसादी पालो ऐसा. नाही विचारलं आम्ही दिली एकमेकांना असं 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 बघतोय. आणि मग म्हणतो की आता काय करायचं. शेवटी मी त्यांना म्हणजे मन घट्ट करून त्याला म्हटलं बाबाजी एक बात बोलू क्या. हाँ बोलिए ना. की मैयाजी बुलाएंगे. आणि तिला म्हटलं मैयाजी आपके सुबह का कुछ बचा होगा तो मिलेगा क्या. असंच आहेच विचारलं. मैया कुछ होगा कुछ बचा होगा सुबह का, देखो प्रसादी कुछ बची होगी तो चलेगा. आम्ही तिघी म्हणाले की बैठो मैयाजी देखती हो. ते आत गेली. हँडोरियमच्या भांड्यामध्ये खाली करपलेला एवढासा भात होता आणि एक वांग्याची आणि बटाट्याची रस्सा भाजी, म्हणजे तुम्ही त्याच्यात फक्त पाणी पण त्याला एवढी चव. ते आम्हाला आणून दिली. आम्हाला खाली बसलो आम्ही तिघींनी. तुम्हाला खोटं वाटेल, त्यांना मी खरवडून खाल्लं. आणि ती जी तृप्ती मिळाली, त्याची चव मिळाली, ती आजपर्यंत तोंडावर रेंगाळते माझ्या जिभेवर. कारण त्या भूकेला त्यावेळेस शिकवलेली म्हणजे मैयाची ही होती. आणि पुढे मजा आहे का. मग काय झालं, आम्ही खाल्लं. तिला खूप भांडी बिंडी घातली. आपल्याकडे आपली ताटं असतात, आम्ही घेऊन सगळे गेलो, सगळं ठेवलं. त्यानंतर थोड्या वेळानंतर मग आम्ही छान जेवण वगैरे झालं. करपलेला भात पण आपल्याला बघा किती सुंदर लागतो, कारण ते एकतर त्या मैयाच्या पाण्यात शिजवलेला असतो. खरं सांग ते अमृतमध्ये शिजलेला असतो तो. भाताची चवच तिकडची गोष्टच वेगळी आहे. तर मी तेवढं खाऊन आम्ही 5 मिनिटं आराम केला आणि मग सगळं बॅग घेतला निघालो. तिच्या घरापासून हार्डली 10 किंवा 12 पावलं चालल्यानंतर हायवे लागला आम्हाला. हायवे क्रॉस करून त्या साईडला गेलो. तिकडे आम्हाला आवाज दिला एका माणसाने, नर्मदे हर मैया. म्हणलं नर्मदे हर भोजन प्रसादी पाली. भाई इथे टाइम तो कहा था, पहिले क्यों नहीं मिला. आता आमचं एवढं टाळा पोट भरलेलं आहे. म्हणजे ते 2 भाताची भले शिकं असतील, पण त्यांनी जी तृप्ती मिळाली ना, म्हणजे तुमचं जेवण बघा. तुम्हाला फक्त पलीकडे गेला तर तुम्हाला जेवण होतं, पण तिला ते मला शिकवायचं होतं की अन्नाला सकाळी नाही नको म्हणून जाऊ आपण. कसं काय मिळालं मला, मी तिकडे 2 तास वाचवले, सकाळी 10 मिनिटं वाचवले, इथे 2 तास, महिने 4 तास घेतले ना माझे. तर तिथे खरं सांगते तिथे तिचं साम्राज्य आहे. तिच्या साम्राज्याने तिच्या हिशोबाने तिलाच चालू व्हायला पाहिजे.
आपलं डोकं समोर दिसताना खड्डा आहे, तो म्हणतो ना की नाही मैया जी यहाँ से मत जाना, यहाँ से जाना इस खड्डा. आपण हो तिने सांगितलंय ना, कारण होतो असं. म्हणजे एकदा आम्ही विचार आज आपण जेवूया नको, कारण आपल्याला सरळ जायचंय. रस्ता भटकलो, मैयाच्याकडे गेलो, हायवेला होतो, मैयाकडे गेलो, जेवलो तिच्या त्या महंतरी आम्हाला जेवण दिलं, जेवलो. आणि मग बाबाजी यहाँ से कहाँ जाना, यहाँ से ऐसे 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 करके जाओ. आणि जेव्हा विचारलं तर पता चला की अरे बाबाजी हम तो वही रोड पे आ गए. भैया काय बोलले, तू बिना उपाशी चालू नको. ती फक्त किती छोटी गोष्ट बघा, पोराची किती लक्ष देते ती गोष्ट, की तू जेवण स्किप करू नको जेवायला. म्हणजे आम्ही रस्ता जाऊन असं भटकलो, तिने आम्हाला इकडे तिकडे केलं आणि आम्हाला त्या आश्रमात पोहोचवलं. त्या आश्रमातून परत आम्ही बाहेर त्याच इकडे आलो, स्पॉटला आलो. मैया म्हणाली काय की तू ह्याच्या पाठी वापरून त्यात काय झालं, ह्याच्या पाठी मैयाचे इतके नियोजन, फक्त आपल्याला ते कळायला थोडा वेळ लागतो. जेवण स्किप नको करू, जेवून जा. मग आम्ही जेवलो आणि परत त्यात मार्गावर आला. तर ती एकही दिवस तुम्हाला उपाशीने हे म्हणजे चालताना 103 दिवसाचे 103 अनुभव आहे. प्रश्नच नाही. म्हणजे मैया आणि मी बाबा नाही म्हटलं होतं की तू मला गजानन महाराज नाही म्हटलं होतं की साक्षात्कार द्या किंवा मला सांगा की कसं म्हणजे बाबा गजानन महाराजांनी साक्षात्कार दिला, त्यांनी आशीर्वाद दिले, सगळं ठीक आहे. पण मी एक सांगू का, जी असं नाहीये की जे चालतात म्हणजे की त्यांनाच परिक्रमेचे अनुभव येतात, जे बसने जातात ना त्यांना पण छान अनुभव येतात खूप. मी आज त्या आता आले की मला माहिती नाही, एक माझ्या ओळखीच्या आहे बसने गेलेलं, कारण ती दर्शन मात्रांनीच आपल्याला आपले पाप नाहीसे करणारी आहे. ती बसने चालणाऱ्याचा पण मी तुम्हाला एक अनुभव शेअर करते की ती किती म्हणजे माझ्या एक ओळखीचे डॉक्टर आहे, त्यांनी बसने केली परिक्रमा. त्यांना करून झाले 15, 17, 18 जास्तच म्हणजे 17-18 वर्ष तरी झाली असेल त्यांना. त्या डॉक्टर आहे, आता त्या रिटायर्ड आहे सगळे, आता खूपच एज आहे त्यांचा, 70-80 पर्यंत असेल त्यांचं. तर तेव्हा जेव्हा त्या परिक्रमेत निघाले होते तर त्यांची अशी इच्छा होती की माझी मैयावर खूप श्रद्धा आहे आणि मैया मला म्हणजे दर्शन द्यायला पाहिजे. म्हणून त्या एकदा नेमावरला अशा बसल्या होत्या, नेमावरला मैयाच्या काठावर. आपल्याला बसवाले करवतात म्हणजे इतकं छान म्हणजे नेतात व्यवस्थित, घाटा प्रत्येक घाट आपल्याला कव्हर करवतात. खरंच सांगते म्हणजे दादा पण शेखर दादा पण तुम्हाला सगळं, आणि खरंच सांगते कारण त्यांना मैयानेच सांगितलेलं आहे घेऊन जायला. म्हणजे किती ही सुंदर गोष्ट आहे. म्हणजे बघा, आपला मूल आपला हात पकडून आपल्या आईकडे आपल्याला नेतोय, है ना, किती छान आहे. बसने केली ना, अच्छा बघा. हा मी एवढी काळजी घेतात ते सगळे आपली. तर त्यांना काय झालं, त्या बसने गेल्या होत्या आणि बसल्या होत्या मैयाच्या काठावर. असं त्या 3 मैत्रिणी होत्या, तर या जाऊन पुढच्या स्टेपला बसल्या होत्या, दोघी पाठीमागे बसल्या होत्या. आणि मैया वाहते, मैया सगळं बघताय, ते व्यवस्थित चालू होतं त्यांचं. अचानक काय झालं, त्यांना असं वाटलं की आता मी ध्यान लावते, म्हणून त्यांनी डोळे बंद करून ध्यान लावून त्या बसल्या. ध्यान लावून बसल्यानंतर त्यांना असं वाटलं की समोरून मैया आली आहे, माझ्या हातात असं समोरून येऊन माझे हात ओपन करायला सांगितले आणि मला हातात अशी सांगितलं हात कर, असे तिने हात केले. हातामध्ये साडी दिली मैयानी आणि मग त्यांना असं म्हणजे हे ध्यानात त्यांना दिसते की मैया परत गेली असं हातात साडी घेऊन. आणि मग तेवढा आणि एवढा त्या घाटावर धागडधिंगा आवाज हे सगळं चालू होतं, एवढं आवाज होता ना. हा इन्सिडेन्स त्यांना असं वाटलं की मी ध्यानात बघितलाय. अच्छा, हा ध्यानाचा भाग नव्हता. हा काय झालं माहिती, हा जेव्हा त्या परिक्रमामध्ये म्हणजे त्यांनी ज्या संकल्प घेतला होता तेव्हा त्या मैयाला बोलले होते की मैया माझी साडी घरी राहिली आहे, तुला मी पांढरी साडी द्यायची होती मला, पण आता तूच मला दे असं बोलले होते. आणि मग नंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तर त्यांच्या हातामध्ये पांढरी साडी होती. आणि हे म्हणजे मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, हे प्रत्यक्ष आहे. मी साडी ते स्पर्श पण केली. आणि आता ते म्हणाले हा आले कोणी दिली साडी, पटकन आपलं मन आहे ना, आपण एकदम बिलीव्ह नाही करत, ठीक आहे मला ध्यानात दिसलं असेल. तर त्यांनी टर्न करून विचारलं त्या दोघींना, काय गं हे इथून इतके सगळे जायला बायका, कोणी माझ्या हातात साडी दिली? म्हणे नाही कोणी नाही. पण ही साडी हो का, कोणीतरी आलं होतं का? कोणी म्हणे नाही कोणी नव्हतं आलं. म्हणे तू इथे बसली म्हणे नाही आम्हाला. त्या म्हणाल्या मला 10 मिनिटाकरता जो तो ध्यान लागला त्यावेळेस स्टिल झालं. मैया मला येताना दिसली, तो माझं ध्यान आणि भास नव्हता, म्हणे ध्यान नव्हता. मी हातात साडी दिली. ही येणार कुठून साडी?
आणि ह्या दोघी पाठीमागे बसलेल्या आहेत, त्यांना नाही दिसली, फक्त ह्यांना दिसली, ह्यांच्यातच साडी आहे. म्हणजे असंही नाहीये की आपण चालत गेले तरच परिक्रमेचे आपल्या अनुभव होतात. येणारी मैया सगळं देते, कारण हा म्हणजे तिचं दर्शन मात्रच खूप आहे आपल्याला. त्याच्या दर्शनानेच आपल्याला म्हणा सगळं निघतं. असं म्हणजे इतकं सुंदर त्यांचं पूर्ण जर्नी वाली. मला असं वाटतं मैयाने इतकी छान छोटी 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 गोष्ट करून घेतली ना. मला एकदा असं खूप इच्छा होती परिक्रमेत की मैया मला आहे ना ओले ओले असतात ना, काय म्हणतात हिंदीमध्ये ओले म्हणतात, गारा म्हणतात ना त्याला, ते मला खूप म्हणजे बर्फ मला खरं खूप आवडतं. म्हणजे मैया गारा दिसायला पाहिजे असं. आणि नेमकं त्या एवढ्या अवघड जागेवर अशा ठिकाणी होतं की जिथे जर ट्रंक असतो, ट्रंकवर जाऊन मी झोपलेले आणि खाली उंदीर आणि काय. मी खरं सांगते, हा हे प्रवास खरंच म्हणजे पायी करण्याचा एक वेगळा आनंद आहे. ऑब्स्टेकल्स खूप आहे, त्रास आहे, म्हणजे नाही अशातला भाग नाही आहे की आहे, पण त्यातून पण मात करून आपण कशी पुढे पुढे जातो आणि किती हसत खेळत जातो. कारण आपल्याला माहिती आहे ती बसली आहे, ती घेते आपल्याला, आपल्या कुशीत घेते. तो फक्त आपण तिच्यावर थोडीशी श्रद्धा ठेवली ना, ती इतकी छान करवते. तर मी तिला म्हटलं की मला असं खूप ओले आवडतात, काही ओले दिसतात. आणि मग नेमकं त्या रात्री एवढं खळखळ 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 पाऊस पडला, सकाळी गारे ओले पडले. म्हणजे एक ठिकाणी तर असं, त्याच ठिकाणी असं होतं की विहीरला कट्टा नाही, डायरेक्ट, आणि लाईट नाही. सकाळी तुम्ही आंघोळीला गेला तर काय नाही, आमचं आदत आहे, तिकडची माणसं इतके स्ट्रॉंग आहे. आणि रात्री असे ओले पडले, म्हणजे सकाळी 2:30 3:30ला ओले पडले. मी त्याचा व्हिडिओ काढलाय, पण ते ओले वर पडले. मला हात तरी की मैया काय ओले पडून मला काय उपयोग, म्हटलं मला तर हातात तर नाहीच आहे. अशी मी म्हटलं आणि मी असं बघते माझ्या बॅगवर 1 2 3 वर छत आहे घराला, त्या छतातून कसे आडवे तिडवे करून कसे माझ्याकडे आले. माझ्याकडे व्हिडिओ पण मी काढला आणि बघते तर असं हातात ओला आहे, एक गारा आहे तो असं. तुम्ही म्हणजे मी विचार करते की मी केवढ्या छोट्या गोष्टी मागा तिच्याकडे, किंवा नका मागू, ती दे. म्हणजे किती आरामात देते सगळ्या गोष्टी ती म्हणजे आपण मला तर असं आता असं वाटतं की आपण मागणं सोडून द्यायला पाहिजे. आपण तिच्या म्हणजे वर सोडून दिलं ना, ती सगळ्या गोष्टी इतकी छान लाईनअप करते. आणि ती म्हणजे शिकवण्यापासून तर सोडूनच द्या, परिक्रमेत तर ती होतीच माझ्यासोबत, प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याला जाणवतोच. परिक्रमेच्या नंतर पण मैया किती आपल्यासोबत असते त्याचा मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. परिक्रमा झाल्यानंतर पण मैया कशी तुम्हाला सोडत नाही. आणि फक्त तुमची एक्झाम, मी तुला आता आपण घेतो शाळेमध्ये एक्झाम घेतो आम्ही, आणि पोरांनी केलं की नाही मग त्याला मार्क देतो, तसे तिने मला शिकवलं. नंतर एक्झाम पण घेतली तिने माझी अशी. एकदा असं म्हणजे आम्ही परिक्रमा झाल्यानंतर गेलो होतो जलकोटी म्हणून सहस्र जागा आहे तिकडे. जलकोटीला आम्ही ह्याला गेलो, महेश्वरच्या बाजूला जलकोटी, तिथे आम्ही सेवेला गेलो. जवळजवळ 13-14 दिवस होतो तिकडे. इकडे जेव्हा आम्ही सेवेला होतो तर रोज आम्ही घरापासून, त्या आश्रमापासून त्या मैयापर्यंत जायला एक खाली 10 मिनिटाचा रस्ता होता. तर आम्ही ज्यांच्या घरी होतो, ज्या आश्रमात होतो, त्या आश्रम एकदम नवीन चकाचक त्यांची भांडी होती. तर मी म्हटलं रोज आपण मैयाची आरती करतो, तर आपण दिवा, त्यांना कसं काळं होईल ना यांची वाटी वगैरे खराब होईल स्टीलची. पण मी काय केलं, मी केलं की त्यांना हे घेतलं, असं पत्र्यावर होतं ते जळून जात होतं. शेवटी मी काय केलं, मैयाला म्हटलं मैया काहीतरी कर आणि मला एक दिवा दे. कारण ते आपण ओळखत नाही लोकांना, गावकरी लोकांना, आणि तर कसं बोलायचं, म्हणून दिवा दे, असं फक्त दिवा दे म्हणते. आणि मी तुम्हाला खरं सांगते, थोडं चालता एक असं दगड हातात आला माझ्या, आणि दगडाला नुसतंच असं दगड जेव्हा उचललं तर आपण पुरण करताना किंवा पुरणाची पोळी करताना किंवा मोदक करताना आपण कसं ते वाटतं ना बनवतो की नाही, त्या ह्याच्यातलं मला एक पूर्ण दगड मिळाला की त्याच्यात फक्त एक वाती जाईल आणि एक तूप जाईल. बघा, एक करता मैयाने इतकी छान म्हणजे तिथेच, आणि हे चालता असं साधा मिळालेलं आहे की त्याच्यात एकच आपली वाती जाईल आणि तेवढं तूप जाईल, एकच आरती होईल. रोज आरती करताची घेऊन जात होते. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्याकडनं मागेला, छोट्या छोट्या गोष्टी तुमची ती पूर्ण करते. तिथे मला कधी आपण पेमेंट म्हणजे आपण कुठे नवीन गोष्टी घेतली, कारण छोट्या छोट्या गोष्टी जमतात. कुठल्याही गोष्टी पेमेंट फक्त एकच शब्दाने होतो, ते आहे नॉर्मली हर. कुठली गोष्ट तुम्हाला 0 पैसे घेऊन निघाला ना तरी खरंच सांग, तो विश्व जगा वेगळा आहे. हा मी कुठे नाही फिरले इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर, आणि कुठे पण हे जे नर्मदा खंड आहे
टॉप टू बॉटम कुठेच असा हा नाहीये. नर्मदा खंडामध्ये ना, आणि म्हणजे जनरली गंगामध्ये तरी तुम्ही एक स्थान आहे, हरिद्वार तिकडची आरती, ह्याची आरती महत्व आहे. नर्मदा खंड तर असं आहे की तुम्ही कुठल्याही घाटावर कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही तिथून उचलू शकता. कारण तो उद्गम असून तर ती जिथपर्यंत निरोप देते तिथपर्यंतचा पूर्ण प्रवास सगळं मैया तेवढीच पवित्र आहे, एवढीच सुंदर आहे, एवढी मैया पवित्र आणि सगळं घेऊन बसलेली आहे. एकदा असं झालं की जेव्हा मी ते मैयाला देऊन आले, म्हणजे परिक्रमा करून आले, तर माझ्या मनात काय आलं की जेव्हा मी शेगावला जाते तेव्हा आपण पैसे दिलं, आपण अभिषेक दिले, तर आपल्याला छोट्या छोट्या चांदीचे पादुका मिळतात किंवा गजाननांच्या लाडू प्रसाद आणि पादुका, स्टीलच्या पादुका छोट्या छोट्या चांदीच्या मिळतात. किंवा मग आपण वैष्णोदेवीला गेलो तर तिथे आपल्याला त्याला खजाना म्हणतात, एक सिक्का मिळतो आपल्याला, त्याला खजाना म्हणतात, ते मिळतो. मग आपण सगळ्यात जातो म्हणजे मैयाकडे करून आल्यानंतर आपल्याला काय असं काहीतरी मिळालं म्हणजे अपेक्षा असते ना आपली, काय सर्टिफिकेट नको आहे आपल्याला, पण आणि हां हेच एक अशी जर्नी जिथे परिक्रमेच्या आधी तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जातो. आपण पहिले जे करतो ना, रजिस्ट्रेशन करतो, करायचंच नाही, हा मॅरेथॉन नाहीच आहे, हा फक्त तुम्हाला चालल्यानंतर सर्टिफिकेट करताय ना, ते घे बाई तू सर्टिफिकेट पहिले घेऊन घे, कुठे चिपकायचं काय. तर मग त्या ह्याच्यामुळे काय झालं की माझ्या मनात हे खूप होतं की आपल्याला एक असं मैयाची आठवण असायला पाहिजे, काहीतरी मिळायला पाहिजे. असं मी जेव्हा मुंबईला आले तर मला एक माझ्या जलकोटीची एक मैया आहे, सीमा मैया, तर त्यांनी मला फोन केला की आला तू एक काम करते का म्हणे, माझ्याकडे येशील का, बोरिवलीला असतात त्या. मी म्हटलं की हो येईन ना म्हणे, काय म्हणे नाही तू या तारखेला ये. म्हटलं ठीक. मी म्हटलं ठीक आहे. त्या तारखेला मी तिच्याकडे गेले आणि तिने काय द्यावं म्हणे, मला अशी खूप इच्छा आहे. म्हटलं तू एक खरं सांगू ना, तू मला परिक्रमा केली म्हणून मला साडी, कपडे आणि ड्रेस पीस वगैरे खरंच काहीच देऊ नको, कारण एक तर माझ्या त्यापासून इच्छा पण नाही आहे, मला नको पण आहे आणि मी शिवणार पण नाही, उगीच असं नाही नाही म्हणे काही देते, तू फक्त ये घरी. म्हटलं ठीक. मी तिच्याकडे गेले तर ती मला काय, तिने तिचं एवढं मोठं असा एक ताट ठेवलं, तर त्या ताटामध्ये मैयाच्या ज्या पात्रामध्ये पादुका असतात, म्हणजे पाण्यात चिपल्या कसं असतात ना त्या टाईपच्या असे बनलेल्या पादुका होत्या. तिने त्याचे असे 5 पावलं वगैरे सगळे आलेले त्याच्यात, ते 2 पावलं एकसारखे, एक डावा एक उजवा, असे 3 ठेवले होते तिने. आणि मला म्हणाले की आपण ह्याच्यातलं मैया इसमें से एक आप ले लो. म्हटलं मी खरं सांगते, माझ्या मनात होतं की मैया मला तुझी काहीतरी हे खूण, आज ते माझ्या घरात ठेवलंय, मी ते ठेवलं. मी तिला म्हटलं की हे नको ते नको ते नको, मी छोटं कारण मला छोट्या मुलीवर प्रेम असल्या कारणाने मी सगळ्यात छोट्या आणि एवढ्या छोट्याशा साईजच्या मी घेतल्या. मला म्हणे तुम्हाला सांगते म्हणे की माझी गुरु तिकडे आली होती, माझ्या गुरुने मला सांगितलं होतं अशी अशी एक बाई येईल, तिला ही वाली पादुका दे, तू हीच वाली दे पादुका. आणि म्हणून या 3 पादुका मी घेऊन आलेल्या. पण मला असं वाटलं होतं की तू जर हे मागितलं नाही तर मी तुला देईन, पण माझ्या माईने सांगितलं की ती ऐसी आएगी, वो बम्बई से होगी, वो उसका हाइट इतना होगा, वो उसका ऐसा भाव रहेगा, अगर वो ऐसा बोलेगी तो आप उसको ये दे देना. आणि ती तूच होती. म्हणजे तिला तिच्या गुरुने तिकडे सांगितलं की मला पादुका द्यायची आहे. हा म्हणजे माझी इच्छा इकडे झाली. आणि बघा तिने ते, आणि आज त्या पादुका माझ्याकडे आहे, मी आपले अभिषेक करते, कारण मला तशाच पादुका, छोट्या छोट्याच पादुका हव्या होत्या. इतकं सुंदर, म्हणजे मैयाच्याकडे फक्त मागितलं की ती पूर्ण करते सगळ्या गोष्टी. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळे मैयाचे भक्त आहोत ना, गाडीने का होईना, कारण आपण असं काहीच नाही की जे चालणं प्रश्नच आहे, चालण्याने होतोच, म्हणजे तो वेगळी जर्नी आहे, पण गाडीने पण तेवढेच छान सुंदर अनुभव येतात जेवढे की चालण्याने येतात. एक वेळेस अशी गोष्टी एकदा म्हणजे खूप छान, म्हणजे छोटे छोटे अनुभव, म्हणजे जेवढे सांगू, मी खरं सांगते जेवढे सांगू तेवढेच ते अनुभव कमी हो जाणार. पण म्हणजे सांगायचं एक आहे की परिक्रमेचं एक आल्यानंतर मी तिकडे जेव्हा होते तेव्हा मी माझ्या मुलाला सांगितलं की संकेत, इथे जो आनंद आहे ते मला सगळ्यात दाखवायचं. तर कसा आनंद नाही, ब्रह्मानंद आहे. कोणाला एक काम कर, आने के बाद या चॅनल खोल दे, हा यूट्यूब का आता या वयात 50 नंतर काय मला काय येणार आहे. मला नाही ते खोलून घे म्हणे. मला ठीक, अच्छा. तर म्हणाले मग आल्यानंतर मी परिक्रमा सगळं झालं, 2 महिन्यात जेव्हा नॉर्मलाईज झाले आपण सगळ्याच्या, तर मी त्याला सांगितलं, तो मला म्हणाला की आई तू बोलली होती ना की चॅनल उघडायचं. हो रे बोलले होते. तर काय बोलू म्हणून, आमच्याकडे काहीच नाही टाकायला, काय टाकू, पण तुझ्या तर मम्मानी सत्कार केला ते टाकू. म्हटलं ठीक जाऊ दे. म्हणजे काय नावाने टाकू. तर म्हटलं माझ्या डोक्यात फक्त एक जुनून सवार आहे, मैयाचं जुनून सवार आहे जाताना. आणि मैयाने मला जुनून सांगितलंय. तो म्हणाला की काम कर, चेक कर.
यूट्यूब कोणाच्या नावाचं जुनून असेल तर तुला नाहीतर कॉपीराईट लागेल म्हणून जुनून टाकला. तर जुनून नावाचं सिरियल, पिक्चर, गाणी, एपिसोड आले, पण जुनून नर्मदाच्या नावाने काही चाललं नाही. तर मैयाने माझ्याकरता तो रिझर्व करून ठेवला आता की हे तुझा चॅनल आहे, आणि म्हणून मग जुनून नावाने आता खोललं. त्याच्यावर आपले मैया तेच जे आहे ते चालते अशी असं. हे खूप म्हणजे मला छोटे छोटे प्रवास आहे, खरंच सांगू खूप आहे बोलायला, पण एवढ्या टाईमला पण बोलले नाही तर म्हणजे हा प्रवास वेगळाच आहे. म्हणजे आपण सगळं आयुष्यातलं सगळं करून झाल्यानंतर मला असं वाटतं की हे बेस्ट आहे. इथे जाणं, इथे फक्त तिकडचं नुसतं तिकडचं वारं पण, श्वास पण, पाणी पण, हवा, तिकडची माणसं, तिकडचं वस्तू, तिकडचा निसर्ग. नुसतं बोलणं ना की खूप ऊन लागते मैया, तर मैया 5 मिनिटात तिथे ढग आणून देते तुम्हाला. हे अनुभव आहे स्वतःचा, आणून देते. तुमच्या पावलं अशी दाळदाळ चालतात, तुम्हाला तुमचं कळत नाही. म्हणजे वेगळाच आहे म्हणजे. आणि मी काय बोलू, बाकी खूप वेळ जाईल असं तुम्ही सगळेजण ठेवून आलाय तर आहे ना. बस आता एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे की खरंच एवढं छान शेखर दादा आपल्याला नेतात परिक्रमेला. सगळ्यांनी निघा, मैयाचे अनुभव घ्या आणि तिच्यावर असंच प्रेम करा. कारण आपण 2 पावलं चालले, ती 200 पावलं आपल्याकडे चालते. हे करून माझा हा जो एक वेळ अशी होती की लोक म्हणायचे तिच्याकडे जाऊ नका, त्यांच्याकडे जाऊ नका, आणि माझा प्रवास उनके घर जाना मत से लेके हमारे घर आओ मैया तक का प्रवास अतिशय सुंदर था. खूप सांगण्यासारखं तर खूप सारं आहे, पण मी इथेच थांबवते कारण आपल्याला पुढचे पण कार्यक्रम घ्यायचे आणि वेळेची मर्यादा असल्या कारणाने. नर्मदे हर.